मित्रांनो, फळ्यावर काही शब्द मी लिहिलेले आहेत. या शब्दांचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. मागील तासाला आपण वचनाचे नियम पाहिले होते. त्या वचनाच्या नियमामध्ये आपल्याला आठवत असेल बघा की पुल्लिंगीमध्ये पुल्लिंगी अकारांचं अनेक वचन करताना रूप बदलत नाही. त्यामध्ये आपल्याला काही शब्द पण लक्षात ठेवायचे होते बघा. समजा मी इथे घेतलं बघा देव, तर देवचं अनेक वचन करताना आपण देवच ठेवले होते. म्हणजेच काय केलं होतं, पुल्लिंगी अकारांचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही. नंतर घेतलं होतं पुल्लिंगी आकारांचे अनेक वचन करताना एकारांत होते. बघा बरं, समजा आता मी इथं आंबा घेतलेलं आहे, आंबा आ, तर आंबाचं अनेक वचन काय होईल, तर काही लगेच तयार करायला लगे काय, आंबे. मग आंबाचं अनेक वचन आंबे होईल का, आंबे का आंबे? तर काही जण पटकन लगे करतील चूक दुरुस्त. हे काय झालं सर, बरोबर आहे बघा, आंबे. तरीही दुरुस्त झालेलं नाही, कारण काय माहिती आहे का, याचा अनुस्वाराचा बघा बरं, अ वर अनुस्वार आलाय, तो आवर पाहिजे होता. अशा चुका होऊ शकतात. आंबाचं अनेक वचन काय झालं इथं, आंबे. पुढे घेतलं होतं बघा आपण अ आ ई मध्ये घेतलं होतं बघा जावई. जावईचं अनेक वचन घेताना आपल्याला कळालं की अरे जावईचं अनेक वचन जावईच राहतं, याच्यामध्ये रूप बदलत नाही. याचा अर्थ पुल्लिंगी इकारांचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही. मग अ आ ई झाले ऊ. मग आम्ही घेतले होते भाऊ. भाऊचं अनेक वचन करताना सुद्धा काय झालं, भाऊच झालं. याच्यातही रूप बदलले नव्हते. पुल्लिंगी उकारांचे अनेक वचन करताना रूप बदलत नाही. त्याच्यानंतर घेतले होते आपण ए वाला एक शब्द घेतला होता फडके. फडकेचं फडकेच राहिलं होतं, काही बदलले नाही. आणि पुढे घेतला होता आम्ही धनको. धनकोचं धनकोच राहतं, रूप बदलत नाही. याचा अर्थ फक्त एकाच ठिकाणी रूप बदललं, ते म्हणजे आकारांचं एकारांत करताना. म्हणून वर दिलेली काही उदाहरणं आहेत बघा बरं, की ही कशाची आहेत, पुल्लिंगीची उदाहरणे आहेत. त्यामध्ये आकारांतला सुद्धा काही विरोध होतोय का, काही अपवाद आहेत का, ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. बघा याच्यामध्ये आंबा आंबे, तर कुत्राचं अनेक वचन काय होईल, कुत्रे. एकारांत, आकारांचं काय झालंय एकारांत. रस्ता रस्ते. लाडू, आता हे उकारांत आलं, जसं भाऊचं अनेक वचन करताना काय झालं, भाऊच. बघा तो लाडू अनेक लाडू. ससा, ससाचं अनेक वचन करताना काय होईल, स से. सशे नाही, स से. सा असंत से करा बघा, स से. गहूचं अनेक वचन गहूच राहील. काजूचं अनेक वचन काजूच राहील. आरसा आलं बघा, जसं आता स साचं तुम्ही स से केलं, तसं आरसाचं आरसे. बत्तासा आलं तर काय करा, बत्तासे. बत्तासे. त्याच्यानंतर बघा पिंजरा, पिंजरे, अनुस्वार कायम आहे. मुलगा, मुले. मुलगी करण्यापेक्षा मुले करावे त्याचे. काकाचं अनेक वचन काही काके होणार नाही. मग काका हे काय राहिलं, त्याला अपवादातलं राहिलं. कशाला, ह्या आंबा शब्दाला. काकाचं काका. रावा रावे एकारांत झाले. चिता चित्ते. हार सांगा याच्यामध्ये जा. देवचं जर देवच राहिलं असेल तर मग हारचं सुद्धा अनेक वचन काय राहील, हारच राहील. नाही तर काही म्हणायला पण कमी करत नाही. आम्ही बाजारातून 2 हारं आणली, हारं नाही 2 हार आणलेत असं म्हणा तुम्ही, म्हणजे संख्या विशेषण आले की यांच्या आधी कळते. लक्षात ठेवायचं, जेव्हा नामाचं एक वचनाचं अनेक वचन करताना रूप बदलत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित एक वचन म्हणतात. अनिश्चित एक वचन म्हणजे त्याचं रूप बदलत नाही. जसं इंग्लिशमध्ये 0 आपण प्लुरल्स म्हणतो त्यांना. जावईचं जावईच राहिलं, दादाचं दादे होणार नाही, दादाचं दादाच राहील. उंदीर बघा बरं, याच्यात मध्ये आता अकारांचं अकारांतच राहिलं, रूप बदललं नाही. लगेच नाही तर उंदीरचं लगे उंद्र करायला सुद्धा कमी करायचे नाही. तर उंदीरचं उंदीरच राहते, देवचं देवच राहते, पक्षीचं पक्षीच राहते, शिष्याचं शिष्यच राहील, विद्यार्थी विद्यार्थीच राहतील. मासाचं अनेक वचन सांगा आता, ससा ससे, आरसा आरसे, बत्तासा बत्तासे, मासा मा से, शेने से. त्याच्यानंतर बघा वडा वडे, मामा मामाचं मामाच राहील, त्याला 2 मामा आहेत, मामी आहेत असं म्हणणार नाहीत आपण. चला बाण
बाणच राहील. अकारांत पुल्लिंगी अकारांचं अकारांतच राहतं. भाऊ भाऊच राहिलं. कवीच कवीच राहील. जसं आहे तसंच ठेवा. देश देश, प्रदेश प्रदेश, भाचा भाचे, शिक्षक शिक्षक, बाबाचं बाबाच राहील, बदल होणार नाही. म्हणजे यांचं अनेक वचन झाले नाही. मग आता पुढे आलं बघा बरं, आपल्याला स्त्रीलिंगीचं बघायचंय. स्त्रीलिंगीमध्ये थोडंसं किचकट पॅटर्न होता. पहिलं अकारांतमध्ये बघा, वीजचं अनेक वचन करताना आपण विजा केलं होतं आणि आद्या अक्षरातील दीर्घ ई चे रूपांतर ह्रस्व ई मध्ये केले होते बघा. म्हणजे काय केलं, अकारांचं काय झालं होतं, आकारांत झाले होते. त्याच्यानंतर आणखीन एक अकारांतवाले घेतले होते, म्हणजे केळ. केळचं आपण केले होते बघा बरं, केळी. केळचे केले होते केळी. अ म्हणजे याचा अर्थ काय झालं सर, इकडं अकारांचं आकारांत झालं स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी अकारांचं काय झालं, इकडं इकारांत झाले. 2 वेळेस बदल झालेले आहेत. मग चला या नियमाचे काही उदाहरणं आहेत का याच्यामध्ये, तुम्हाला सहज पाहता येईल बघा. खारीकचं अनेक वचन काय होईन, खारका. रेघचं काय होईन, रेघा. बघा अकारांचं आकार. सुन सुना. लगेच रस्व उकार करा आपण. गायचं काय होईल, गाई. अकारांचं इकारांत झाले, त्याच्यामध्ये यच्या ऐवजी काय असं ई. गाई असं लिहिण्याऐवजी गाई असं लिहिण्याची पद्धत आलेली आहे. यचं काय सरळ ई. यला ई जोडले असेल तर ईलाच प्राधान्य द्यावे. गायचं गाई. त्याच्यानंतर भिंत भिंती. भिंतचं भिंती, अनुस्वार कायम. गंमत. आता बघा बरं, गंमत हा शब्द घेतला आणि त्याचं अनेक वचन करायचंय तुम्हाला. गमती का गमती. आता याच्यातलं कोणतं बरोबर वाटतंय बघा बरं, तुमच्या मनातल्या मनात गृहीत धरा तुम्ही. गमती का गमती. सरनं सांगितलं अनुस्वार कायम ठेवायचा. नाही नाही, भिंतचं भिंती करताना अनुस्वार बघा, भिंत भिंती, गंमत गमती. हे याच्यातलं पहिलं चुकलेलं आहे, दुसरं बरोबर आहे. त्याचं कारण काय, अनुस्वारयुक्त अनुस्वाराच्या नंतर जर अनुनासिक व्यंजन येत असेल तर अनेक वचन करताना किंवा त्याचं सामान्य रूप करताना अनुस्वाराचा लोप होतो. बघा, अनुस्वाराच्या पुढे जर अनुनासिक व्यंजन असेल तर अनेक वचन करताना किंवा त्याचं सामान्य रूप करताना अनुस्वाराचा लोप होतो. म्हणून इथं गमती. तसंच हे बघा याच्यामध्ये, हे बघा गंमत गमती, किंमत किमती, याच्यामध्ये पण अनुस्वार निघून जाते. हे 2 शब्द आपल्यासाठी महत्वाचे. अ मध्ये बघा बरं, शेवटी अचं काय झालं, अकारांचं आकारांत झालं आणि अकारांचं काय झालं, इथं इकारांत झालेत. पण काही शब्द तुम्हाला इथं अकारांतवाले दिसत आहेत. त्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय की हा शब्द समजा विहीर आला परीक्षेला, तर विहीरचं अनेक वचन तुम्ही काय करणार आहात, तर विहीरचं अनेक वचन विहिरी होते. अनेक विहिरी खोदल्यात, विहिरी. मग काय झालं, शेवटच्या अक्षरातील अ चं रूपांतर इथं दीर्घ ई मध्ये होईल बघा, दीर्घ ई मध्ये. आणि उपांत्य म्हणजे त्या आधीचं जे अक्षर आहे त्याच्यातलं दीर्घ ई चं रूपांतर ह्रस्व ई मध्ये होते बघा. आणि सुरुवातीच्या अक्षरामध्ये काही बदल होत नाही. मग हा झाला विहिरी. हे शुद्ध लेखनाला सुद्धा परीक्षेला येऊन गेलेले आहे बघा. विहीर विहिरी. इथं काय, विहीन विहिनी. शेवटच्या अ चं काय झालं, दीर्घ इकारांत झाले, अकारांचं इकारांत झाले आणि ह्रस्व ई मध्ये रूपांतर झाले उपांत्य अक्षराचे. पुरा धोबीन धोबिनी, बी ह्रस्व नी दीर्घ. वाघीन वाघिनी, घी ह्रस्व नी दीर्घ. मैत्रीण मैत्रिणी, त्री ह्रस्व नी दीर्घ. बहीण बहिणी, ही ह्रस्व नी दीर्घ. या पद्धतीनं यांचं अनेक वचन केले जाईन बघा. अ झाले. आता आचा आपण अभ्यास करूया. चला, भाषाचं अनेक वचन काय झाले होते, भाषा. याचा अर्थ आकारांचं आकारांतच राहिलं, रूप काही बदलले नाही. जिथे इथे रूप बदलले ते बघा, आंबाचं आंबे झालं, तर कुत्रा कुत्रे, रस्ता रस्ते, ससा ससे, हे नियम बाधित झाले. पण भाषाचं इथं करायलंय, भाषाच राहिले बघा. आ त्याच्यानंतर ई मध्ये घेतला होता आपण एक शब्द बाई. बाईचं अनेक वचन करताना घेतलं होतं बाया. काय झालं होतं, इकारांचे झाले होते याकारांत. आ ई झाले, ऊ घेतले होते पुढे आपण सासू.
सासूचं अनेक वचन करताना पाहिले होते आम्ही सासवा, म्हणजे उकारांचं काय झाले होते वाकारांत. पहिले आपण इकडे नियम परत तयार करून घेऊया, नंतर इकडे उदाहरणाकडे जाऊया. सासूचं झालं सासवा. त्याच्यानंतर ए वाला एकच शब्द होता बघा यांच्याकडं आते, त्याच्यामुळे मी इकडे यादी दिसणार नाही. आतेचं काय झालंय आत्या. पै हा शब्द घेतला तोही एकच होता, पैचं पया. म्हणजे इकडे झालं बघा एकारांचं काय झाले याकारांत, ऐकारांचे काय झाले याकारांत. आणि एकमेव शब्द होता ओकारांचा, तो म्हणजे बायकोचं अनेक वचन झालं होतं बायका. ओकारांचं अनेक वचन करताना काय होते आकारांत, तो एकमेव शब्द आहे. म्हणजे हे तिन्ही एकच शब्द आहेत, ते लक्षात ठेवायचं. मग आता पुढे चला. बी बघा दीर्घ ई आले तर इथं काय होईल बिया, रस्व वेलांटी होईल आणि पुढं या होईल बी बिया. काकूचं मात्र काकूच राहिलंय, काकवा करू नका, नाही तर सासूचा नियम लागू करताना काकूला काकूचं काकूच राहतं. वीट बघा वीज सारखंच वीट आहे, वीजच झालं विजा, वीटचं होईल विटा, रस्व वेलांटी टला आकारांत. वेणी वेण्या बघा इकारांचं काय झालं याकार, वेणी वेण्या. नदी नद्या, काठी काठ्या, भाकरी भाकऱ्या. नाही तर काही जण म्हणतील सर भाकरी हेच मला अनेक वचन वाटतंय, कारण एक वचन भाकरे भाकरचं भाकरी होत नाही. चला भाकरी भाकऱ्या. साडी साड्या, पगडी पगड्या, सासू सासवा, जाऊ जावा, पिसू आता बघा पिसू पिसवा, जळू जळवा. यांचं आपण वचन ओळखताना सुद्धा पाहिलं होतं आणि यांचं लिंग ओळखताना सुद्धा नियम पाहिला होता. अरे पिसूचं पिसवा होतं याचा अर्थ स्त्रीलिंगी उकारांचं काय होते वाकारांत होते. याचा अर्थ हे स्त्रीलिंगीमध्ये आहेत, पुल्लिंगीमध्ये येत नाही. कारण जर वाचताना काही जण वाचतात तो पिसू तो जळू असं वाचू नये, ती पिसू ती जळू असं त्याला वाचावे, म्हणजे स्त्रीलिंगीमध्ये घेतलेले आहे. जळू जळवा, उवा, वस्तू वास्तवा करायचं नाही, म्हणजे थोडंसं वेगळे आहेत हे. चूक चुका, रस्व उकार करा. चूक चुका हे लिहून पाहावं लागतील तुम्हाला, म्हणजे याचे स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करत लिहिण्याची. बघा चूक चुका, वेळ वेळा, जीभ रस्व वेलांटी जिभा, जल रस्व वेलांटी जिभा, तारीख तारखा, वधू वधवा करायचं नाही, वधूचं वधूच राहिलं. गार आता सांगा, गारचं झालं गारी, गारचं गारी. माळचं माळी होत नाही माळा. तसे वाक्य ना गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत. इथे फरक पडला, इथं ई गारी आणि इथं माळा. इथं सोयचं सोयी, बिलकुल आपण जसं गायचं घेतलं होतं तसंच बघा. सोयचं काय झालं याच्यामध्ये सोयी, गायचं गाई, वेल वेली, म्हैस म्हशी, म्हैस म्हशी. शहामृगाचं श घ्या इकारांत, अकारांचं इकारांत झाले. स्त्री स्त्रिया बघा, रस्व वेलांटी करा स्त्रीला आणि नंतर या लावा. जसं बीचं बिया केलं तर स्त्रीचं स्त्रिया, म्हणजे एकाक्षरी शब्द असेल तर त्याचं काय केलेलं आपण इकारांचं याकारांत झालेले आहे. आणि त्यामध्ये दीर्घ ईचं रूपांतर कशात झालं होतं त्याच्यामध्ये रस्व ई मध्ये. लेखनी लेखन्या, सुई सुया, भुवई भुवया, वही वह्या, परी पर्या, बाजू. मग काय बाजवा करतो का नाही, म्हणजे सासू सासवा नाही नाही, बाजू बाजूच राहील. साल साली, फळी फळ्या, परात पराती, माडी माड्या, लाली लालीचं लालीच होईल, लालीचा लाल्या होत नाही, लाल्याची लाली होत नाही. चला घंटा, घंटाचं घंटाच राहील का, स्त्रीलिंगी आकारांचे स्वरूप बदलत नाही. जसं नाही तर बस घंटाचं घंट्या करतात तसं होणार नाही. घंटी असेल तर घंट्या, घंटाचं घंटाच राहिलं बघा. पूजा पूजा, पणती पणत्या, म्हणजे इथंही विरोध आहे की नाही. शाळा शाळाच राहिलं इथे विरोध आहे. कळी कळ्या, शिष्या शिष्याच राहिला किती विरोध आहे. नक्कल काय करायचं नक्कल, नक्कलचं होतं नकला, म्हणजे यातलं द्वित्व रद्द होतं. क ला क जोडलेलं आहे त्यातलं
पूर्ण उच्चाराचा क निघून जाते. नक्कल नकला, रक्कम रकमा, दासीचं दासीच राहीन, दासीचं दास्या करायचं नाही, नाही तर नियम लावताना इकारांचं याकारांत होते. दासीचं दास्या, दासीचं दासीच राहील. युवतीचं सुद्धा युवतीच राहील. हे दोन परत महत्वाचे आमच्यासाठी. युवतीचं युवती, युवत्या होणार नाही. या पुढचा नियम येतो बघा, तो म्हणजे दार. ते दार नपुसकलिंगी होते बघा बरं. मग ह्या शब्दाला मी इथे घेतोय बघ बरं. दारचं अनेक वचन काय होईल? दारे. सर नपुसकलिंगी अकारांचे एकारांत झाले सर इथं, अकारांचे एकारांत. त्याच्यानंतर मोतीचं आपण अनेक वचन बघा बरं, कारण आकारांत यांच्याकडे अस्तित्वात नाही. मोती इकारांचं बघा, नपुसकलिंगी इकारांचे आपण मोते म्हणजे इथं अकारांचं एकारांत केले होते आणि दीर्घ इकारांचं इकडं एकारांतच होते. एकारांत वाचायच्या ऐवजी त्याला एकारांत वाचतात. त्याच्यानंतर बघा ऊ पाखरू, आठवा. ते पाखरू नपुसकलिंगी उकारांचे एकारांत होते. पाखरूचं झालं पाखरे. आणि मग शेवटचा नियम आढळतो सर काय? सर एकारांचं काय होईल मग नपुसकलिंगी एकवचनामध्ये? तर अनेक वचनामध्ये इकारांत होईन. यासाठी एक शब्द आपण घेतला होता कारले. कारलेचं अनेक वचन आपण घेतलं होतं कारली. एकारांचं काय झालं होतं? इकारांत. मग हे शब्द कशाचे आहेत? नपुंसकलिंगीचे आहेत. बघा दार दारे. शेत. आता बघा परीक्षेत शेतचं अनेक वचन विचारलं, पहिलाच पर्याय जर त्यांनी शेती टाकला ना, आउट, लेकर आउट. शेतचं शेतीच घेईन. अहो शेतला ई लागल्यावर शेती जेव्हा होईन तेव्हा ते भाववाचक होईन, कृतीदर्शक होईन. शेतचं शेते. आम्ही अनेक शेते विकत घेतली. बघा शेतचे शेत. काही जे शेत असं शेत अनेक वचन त्याचं. शेवटी मात्रा घ्यायच्या ऐवजी काय करतात? अनुस्वार घेतात. बघा शेतचं शेते. माणूस मानसे. रान राणे. भूत भूते. करताना रस्व उकार करा भूला. भूत भूते. फूल फुले. फूल फुले रस्व उकार. पान पाने. घड्याळ घड्याळे. आता काहींना जर घड्याळचं लिंग विचारलं तर लगेच तो घड्याळ का ती घड्याळ का ते घड्याळ? तर बघा लेकरू ती घड्याळच म्हणणार. काय म्हणणार? ती घड्याळ आण, ते घड्याळ आण. कारण घड्याळचं अनेक वचन घड्याळे होतं. म्हणजे अकारांचं काय झालं इथं? एकारांत झालेलं आहे अनेक वचनामध्ये. आणि इकडं अकारांचं काय होतं? आकारांत होतं किंवा काय होतं? इकारांत होतं. लक्षात ठेवा इथं बदल होतात. म्हणून ते घड्याळ घड्याळे. तोंड तोंडे त्याच्यामध्ये आले. मोतीसारखंच एक शब्द आहे बघा, मिरी. मिरीचं होईन मिरे. र यच्या पोटात मिरे. पुढे उकारांचं काय होतं? एकारांत होते बघा. आसू आसवे. गळू गळवे. गळू गळवे. शिंगरू शिंगरे. वासरू वासरे. कोकरू कोकरे. लेकरू लेकरे. लिंबू लिंबे. लिंबे असतं तर ते लिंबेचं एक मात्रा द्यायच्या ऐवजी शेवटची ब वर मात्रा द्यायची ऐवजी काही जण अनुस्वाराचा उपयोग करतात. लिंब लिंब घ्या लिंब लिंबे. त्याच्यानंतर बघा एकारांचं इकारांत होते बघा. वांगे वांगी. कारले कारली. दोडके दोडकी. रताळे रताळी. खेडे खेडी. कुत्रे कुत्री. सर इथं पाहणं तुम्ही कुत्रा दिलं होतं तेव्हा कुत्रे केलं होतं. आता तुम्ही कुत्रेच दिल्यावर आता काय करायचं? अरे कुत्रे हे नपुंसकलिंगी आहे. पुणेरी लोकांना कुत्रे हे शब्द ते वापरतात. ते घाणेरडे कुत्रे कोणाचे? हकल त्याला. कदाचित त्यांना एवढा वेळ नसतो तो कुत्रा आहे का कुत्री हे पाहायला. आपल्या इकडच्याच रिकाम टेकड्यांना तेवढा वेळ असतो. बरोबर. मग कुत्राचं कुत्रे. त्याच्यानंतर कुत्रेचं कुत्री. म्हणून कुत्रा हा शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळतोय बघा. ना मग पुल्लिंगी असेल तर कुत्रा, स्त्रीलिंगी असेल तर कुत्री, नपुंसकलिंगी असेल तर कुत्रे. जसं मुलगा मुलगी तसंच बघा. तोंड तोंडलेचं काय झालंय? तोंडली. लाटणे लाटणी. पोते पोती. तळे तळी. ठीक आहे. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. लिंग रचना सुद्धा आपण पाहिले होते. त्याच्या सुद्धा जवळपास 10 ते 12 नियम आपण पाहिले होते.
तर आज आपण त्याच्यामध्ये लिंगाच्या काही जोड्या पाहूया. खरंच ते त्यांना नियम लागू होतात का थोडेसे वेगळे सुद्धा आहेत. बघा, लिंग रचना. पहिला शब्द रेडा. रेडाचं तुम्हाला विरुद्ध लिंगी करायचं आहे. बघा, रेडालाच आपल्या गावाकडं हेला, हल्या. रेडा जर लहान असेल तर त्याला टोनगा. टोनगा शब्द लक्षात ठेवायचा. तुम्ही हे म्हण ऐकले असेल ना, भरोशाच्या म्हशीला टोनगा. भरोशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे ज्याच्याकडून खूप आम्ही आशा व्यक्त केलेल्या असतात त्याच्याकडूनच नैराश्य पदरी पडणे, त्याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोनगा. समजा एखादा गवळी असन किंवा दूधवाला असन आणि त्याच्याकडे म्हशी असतील आणि त्याला यावेळेस पूर्ण खात्री आहे की ह्या म्हशीला काय होणार आहे, वगारच होणार आहे. ह्या म्हशीला काय होणार आहे, वगारच होणार आहे. पूर्ण त्यानं खात्री दिली असती, कारण दूधवाल्याला काय आवश्यक असते, वगारच आवश्यक असते. पण नेमकी काय होतं, ज्या म्हशीकडून त्यानं खात्री व्यक्त केलेली असते की वगार होईल, पण तिला काय होतं, टोनगा होतो. म्हणून तिला होतं भरोशाच्या म्हशीला टोनगा. हल्या, हेला, रेडा. रेडा लहान असतो तेव्हा तो काय झाला, टोनगा. ठीक आहे. रेडाचं विरुद्ध लिंगी मग रेडी घ्यायचं का रेडाचं रेडी नाही. मग रेडाचं काय होईल, म्हैस. एक. दुसरा शब्द त्याच्यामध्ये वाघ घेतला आपण, वाघ. बघा, वाघचं काय करता तुम्ही, वाघीन. वाघचं वाघीन. वाघ्या वेगळं, वाघ वेगळं. बघा, जोगवा. जोगवाचं झालं जोगवी. हिंदीमध्ये जोगीचं लगे जोगन, मग तेरी जोगन म्हण जाऊ. झालं. चौथं उंट. उंटचं काय होईल, उंटणी. उंच उंटणी होणार नाही. मग उंटचं कोण होईल, सांडणी. उंटचं काय होतं, सांडणी. झालं. मग काहींच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर मग उंटची जर सांडणी झाली तर मग सांडाची कोण. तर सांडाची कोणीच नसती. लक्षात ठेवा, सांड एकटाच असतो मोकळा सोडलेला, त्याचे विरुद्धंगी घेता येत नाही. तर बस सांडाची सांडणी. परीक्षेला मुद्दाम कोण असं उलट पण देऊ शकतं, सांडणीचं विरुद्ध लिंगी सांगा. पहिलाच पर्याय ठेवतील ते सांड, दुसरा पर्याय ठेवतील ते उंट. फसताना तुम्ही त्याच्यामध्ये, इकडून पाठ असतं तिकडून नसतं पाठ, तोही प्रॉब्लेम होऊ शकतो. चल, पाचवं घेतलं आम्ही आरसा. काय होईल आरसाचं, आरसाचं होईल आरशी. बघा, आरसाचं काय झालंय, आरशी. मोठा आकाराचा असेल तर आरसा, लहान आकाराची असेल तर आरशी. त्याच्यानंतर हंस. हंसचं होईल बघा हंसी. हंसचं काय होतं, हंसी. हंसीनी नाही करायचं, हंसचं काय झालं, हंसी. ते हिंदीमध्ये असतं बघा, हंसी नी. ओ मेरी हंसिनी, ओ मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहाँ उड़ चली ओ हंसिनी. थोडंसं चेंज केलं मी तुमच्यासाठी मूड. हंसचं हंसी होईल मराठीत, हिंदीमध्ये हंसिनी होते. पुढे घेतलं बघा ग्रंथ. लगे ग्रंथचं ग्रंथी करायला पण कमी नाही करायचे काही जण. अरे ग्रंथी हे शरीरात असतात, ग्रंथचं काय होईल, पोथी. बघा, ग्रंथचं काय झालंय, पोथी. पुढे एडका. एडकाचं होईल मेंढी. काही जण पुस्तकं म्हणलं की मेंढा मेंढी द्यायला पण कमी नाही करत. अरे ते मेंढा मेंढी हिंदीमध्ये असते, मराठीमध्ये एडका मेंढी. त्याच्यामध्ये बघा बोकड. मग बोकडचं बकरी करू का, नाही. मग गावाकडे शब्द काय, बोकडचं शेळी. म्हणजे यावरून कळलं की हे देशी शब्द आहेत. झालं. म्हणजे धड संस्कृतात नाही आणि तद्भव मध्ये सुद्धा नाही, हे देशी शब्द आहे, मूळ भाषिकांचे शब्द यांच्यामध्ये. बोकड, शेळी, खोंड. आता बघा बरं, बैल जेव्हा लहान असतो तेव्हा तो खोंड असतो,
मग गाय जेव्हा लहान असते तेव्हा ती कालवड असते, काही जण तिला कारवड देखील म्हणतात. पुढे बोका, बोकाचं विरुद्धलिंगी भाटी, बाटी नाही काय भाटी. पुढे जसं वाघ घेतलंय तसं बघ बरं इकडं वाघ्या घेतलंय, तर वाघ्याचं विरुद्धलिंगी आहे बघा मुरळी. हे जेजुरीला तुम्हाला आढळतील. वाघ्या मुरळी, देवाला वाहिलेला पुरुष, देवाला वाहिलेली स्त्री. ज्याच्यावर आपण जोगवा हा चित्रपट पाहिला असेल तो याच पद्धतीचा आहे बघा. त्याच्यानंतर आले बघा बरं देह, देहच झालं स्त्रीलिंगी काया, काया किंवा तनू यांच्यामध्ये येईन देहचं काया. त्याच्यानंतर जे जे वेगळे वाटतात मी तेच घेतोय बघा याच्यामध्ये. बेडूक, मग आता बेडूकचं काय होईल त्याच्यामध्ये, बेंडकी, बेंडकी होईल का, तर नाही. मग बेंडकी नाही होणार, त्याचं काय होईल बेडकी. बेडकीन पण नाही, बेडुकीन पण नाही. आपण वेगळ्या पद्धतीने करून पाहण्याचा प्रयत्न करतो बघा. पुढचं लोटा, लोटा आकारानं मोठा, आकारानं लहान, लोटी. त्याच्यानंतर बघा महत्वाचा शब्द येतो, म्हणजे याला वाचता कसं त्याच्यावर आधारित आहे. जर तुम्ही याला राजा वाचलं, राजा, राजा म्हणजे शेवटी ज हे दंत तालव्याच वाचलं राजा. राजा जर वाचलं तर हे राणी होईल, राजा वाचलं तर हे राणी होईल. पण जर तुम्ही याला राजा वाचलं तर राज्ञी होईल. काय होईल, राज्ञी. म्हणजे राज्याने हे लिहिलं नाही, वाचन लिहिलं मी याचं फक्त राज्या. लक्षात ठेवायचं. राजा राणीची कथा, राजा राणीची कथा नाही, राजा राणीची कथा, राजा राज्ञीची कथा, राजा राज्ञीची कथा. त्याच्यानंतर बघा दीर, दीरचं होईल जाऊ. दीर भाऊजाई नाही, ते नातं जगात प्रसिद्ध आहे दीर भाऊजाईचं, लक्षात ठेवा. पुढे विद्वान. आता काहींच्या डोक्यामध्ये असं भगवान भगवती, रूपवान रूपवती, धनवान धनवती लगेच डोक्यात घेतो. विद्वान विद्वती, विद्वान विद्वती होत नाही, तर विद्वानचं विरुद्ध लिंगी झालंय विदुषी. मग तुम्ही कल्पना करा, ह्याच विदुषीला असे दिले आणि त्याचं विरुद्ध लिंगी शोधा, तर सांगा बरं नाही का विद्यार्थी विदूषक घेणार, विदूषक का विद्वान, असा परीक्षेमध्ये त्यांनी पर्याय द्यावा. बघा बरं विदुषीचं 100% तो विदूषकच घेईन, मग गोंधळ कोण टाकीन. लक्षात ठेवायचं विदूषक स्त्रीलिंगी असं विदूषक पुल्लिंगी सुद्धा असते. विदूषकचं रूप बदलत नाही. याचं विदूषक होणार नाही, कोण होणार आहे विद्वान. जसं विद्वान विदुषी तसं विदुषी विद्वान उलट देखील आपल्याला करता आले पाहिजे. पुढे ग्रंथकर्ता. ग्रंथकर्तामध्ये काय आहे तर ग्रंथकर्ती. कर्ताचं काय झालं याच्यामध्ये करती. त्याच्यानंतर मोर. लगे मोरणी करू नका, मोरचं काय होईल लांडोर. शुक शब्द आला, शुक. शुक संस्कृतामध्ये पोपटाला शुक. शुक सारिका. सारिका म्हणजे मैना, सरळ सरळ झालं. मग त्यालाच आपण राघू घेतला तर राघू काय येईन तिकडं मैनाच येईन झालं. त्यांच्यामध्ये कवी. कवी हा शुद्ध लेखनाला कवयित्री येताना लिहिताना येतो बघा, कवयित्री. लक्षात ठेवा कवयित्री हे झालं. त्याच्यामध्ये पुढे मी इथं घेतला कोकिळ. कोकिळचं झालं बघा कोकिळा. कोकिळचं काय झालं त्यामध्ये कोकिळा. पुढे घेतलं मी कावळा. सांगा आता कावळ्याची बायको कोण, तर कावळ्याची बायको कावळी. कावळी नाही. मग सांगा वानर. वानरचं काय होईल वानरी. वानरीन नाही. माकड असं तर माकडीन झालं असतं, लक्षात ठेवा. पण वानरचं वानरी. पुढे आलं बघा व्याही. हा शब्द घेतला. व्याहीचं होतं बघा विहीन. व्याही विहीन. पुढे नवरा बायको. नवरी नाही, नवरा बायको. नाही तर बरोबर आपण काय करतो नवरा नवरी.
नवरदेव नवरी असतो तो एकच दिवस नवरदेव असतो आणि ती एकच दिवस काय असते नवरी असते, नंतर ती बायकोचं रूप धारण करते. यावेळी 28 क्रमांकाचा पुढे नवरा बायको. त्याच्यानंतर शब्द घेतला मी दाता. बघा हे 3 शब्द फार महत्वाचे आहेत. दाताचं होईल दात्री. मग तोच आश्रयला लागला तर काय झालं, आश्रय दाताचं काय होईल, आश्रय दात्री. तसंच एक शब्द आहे बघा आणखी, विधाता घेतलं तर काय होईल, विधात्री. लक्षात ठेवायचं विधाताचं विधात्री. त्याच्यामध्ये पुत्र शब्द घेतला, इथंही बरेच जण फसू शकतात बघा. पुत्रचं विरुद्ध लिंगी काय, मनातल्या मनात पुत्री आहे की नाही तुमच्या मनामध्ये, तर पुत्री होत नाही रे बाबा. पुत्र पुत्री हे हिंदीमध्ये, हे संस्कृत शब्द आहे. कन्या, पुत्रचं काय झालं, कन्या झालं. राजपुत्र, राजपुत्रिणी, राजकन्या. कन्यादान असतं, पुत्रीदान नसतं. शब्द ऐकण्यात आले असेल ना, कन्यादान. पुढे गुणवान असन तर काय घेणार, गुणवान संत गुणवती, धनवान संत धनवती, रूपवान संत रूपवती. आले की नाही शब्द. वान लागलं की वती आण रे बाबा. आणि बुद्धिमान संत काय झालं असतं, बुद्धिमती झाले असते. मग आता हे काही शब्द आहे बघा बरं, याच्यामध्ये फक्त अकारांचं काय केलं त्यांनी, विजयचं बघा, विजया. अजय असतं तर मुलीचं नाव झालं असतं अजया. तनय असतं तर काय झालं असतं, तनया. भार्य असतं तर भार्या. त्याच्यामध्ये शब्द घेता येतील ना. त्याच्यामध्ये बघा कृष्ण असतं तर, बघा बरं शब्द, कृष्ण असतं तर झालं असतं कृष्णा. नाही तर बस कृष्ण राधा असं लावू नका. कृष्णाचं कृष्णा. नदीचं नाव नाही का आपलं, कृष्णा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. कृष्णा हे कशाचं नाव आहे, नदीचं नाव आहे. पुढे घेतलं मी इंद्र. सांगा इंद्र, तर इंद्रचं इंद्रायणी पण होऊ शकतं, इंद्राणी सुद्धा तुम्ही करू शकता. रुद्र असंत का होईन, रुद्राणी. रुद्र म्हणजे शंकर, रुद्राणी. भव असंत काय झालं असतं, भवानी. शंकर पार्वती तीच नाव आहे त्यांची बघा. पुढे बघा कोल्हा असन तर काय होईल, कोल्हा. सर कोल्हाचं झालं कोल्ली. लांडगा असेल तर काय होईल, लांडगी. त्याच्यामध्ये कासव असेल तर काय होईल, कासवी. बघा बरं कासवाची काय झाली, कासवी. लांडगा असेल तर लांडगी, कोल्हा असेल तर कोल्ही. गाढव असेल तर हे पण आहेच का ह्याच्यात. मग जॅकॅस, जेनियस इंग्लिशमध्ये तसं आहे, गाढव गाढवी. हे शब्द तिकडेही कानावर पडले असतील ना आपल्या, गाढव गाढवी. साधू असेल तर काय होईल, साधूचं झालं साधवी, किंवा तुम्ही ध हे व ला जोडून सुद्धा लिहू शकता, साधू साधवी. मुलगा आले तर काय होईल, मुलगा. मुलगा आले तर सून करावे. मुलगी करण्यापेक्षा काय करा, मुलगा सून. युवा असतं तर, युवा म्हणा किंवा त्याला युवक म्हणा, तर युवकचं काय झालं इथं, युवती. आणखीन एक 7-8 शब्द बघ, 25. युवक युवती. युवराज शब्द असता तर, युवराजचं झालं असतं युवराज्ञी. जसं सम्राट असतं तर सम्राज्ञी, राजा असतं तर राज्ञी, तसं युवराजचं काय झालं, युवराज्ञी. उंदीर महत्वाचा शब्द आहे. उंदीर असतं तर काय झालं असतं, तर उंदीरचं उंदरीन करा. उंदरींचं काय झालं, उंदरीन. उंदरी नाही, उंदीर उंदरीन. विधूर असन तर विधवा. विधूर असन तर विधवा. नर साठी तुम्ही 2 घेऊ शकता. नारी मनुष्यामध्ये येत आहे,
मनुष्य प्राण्यामध्ये नर नारी आणि इतर प्राण्यामध्ये नर मादी असे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. जसं नर नारी नर मादी. पुढं पाटील शब्द असतात तर पाटील हे दोन शब्दही महत्वाचे. पाटीलचं झालं असतं पाटलीन आणि परीट असतं, परीट म्हणजे धोबी, तर काय झालं असतं त्याचं पर्टीन. पर्टीन. मासा असतं तर सर मासाचं माशी नाही नाही, मासाचं काय होईल मासोळी. मासा मासोळी. तपस्वी तपस्विनी. राक्षस असतं तर राक्षसी किंवा राक्षसीन असं त्याच्यामध्ये झालं असतं. बघा राक्षसचं काय होईल राक्षसी किंवा राक्षसीन त्याच्यामध्ये कर. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.